ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय. ओम नमः शिवाय. आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण विष्णू सहस्त्रनामाची संथा घेत आहोत. काल आपले 6 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आज 7व्या श्लोकापासून सुरुवात करूया. अग्राह्य शाश्वतः कृष्णो. अग्राह्य शाश्वतः कृष्णो. लोहिताक्षः प्रतर्दनः. लोहिताक्षः प्रतर्दनः. अग्राह्यः शाश्वतः कृष्णो. लोहिताक्षः प्रतर्दनः. कृ याला कृष्ण असं म्हणायचं नाही, कारण क हे व्यंजन आहे, त्याला ऋषीचा ऋ हा स्वर लागलेला आहे. म्हणजे एक व्यंजन आणि त्याला जर स्वर लागलं तर ते जोडाक्षर होत नाही, पण व्यंजनाला व्यंजन जर लागलं तर जोडाक्षर होतं. म्हणजे कला जर र लागलं असतं, दोन्ही व्यंजन आहेत, तर जोडाक्षर झालं असतं. इथं कला ऋषीचा ऋ हा स्वर लागला आहे म्हणून व्यंजन होत नाही, ते म्हणून कृ म्हणायचं आहे. अग्राह्य शाश्वत कृष्णो. लोहिताक्ष प्रतर्दनः. प्रभूत स्त्रीककुब्धाम. प्रभूत स्त्रीककुब्धाम. पवित्रं मंगलं परं. पवित्रं मंगलं परं. प्रभूत स्त्रीककुब्धाम. पवित्रं मंगलं परं. प्रभूत स्त्रीककुब्धाम. पवित्रं मंगलं परं. सगळा श्लोक. अग्राह्य शाश्वतः कृष्णो. लोहिताक्ष प्रतर्दनः. प्रभूत स्त्रीककुब्धाम. पवित्रं मंगलं परं. आता एकेका नावाचा अर्थ पाहूया. अग्राह्य. ग्राह्य म्हणजे ग्रहण करणे, समजावून घेणे, कळणे. तर हा अग्राह्य आहे. मात्र म्हणजे इंद्रियांनी ज्याचं ग्रहण करता येत नाही, इंद्रियांनी हा समजू शकत नाही, याचं आकलन होऊ शकत नाही बुद्धीच्या ठिकाणी. म्हणून ईश्वर हा मनबुद्धीच्या पर आहे असं म्हटलं जातं. आम्हाला वाटतं उगं काहीतरी की असं झालं की अरे आम्हाला ईश्वर कळाला, अरे याच्यानी कळालं आहे आम्हाला. म्हणजे थोडं काही झालं, माणूस थोडं काही वाचायला लागला, थोडं काही पारायण केला की याला असं वाटतं की मला कळालाच ईश्वर. इतका सोपा आहे. ही सुरुवात म्हणता येईल आपल्याला. म्हणून इंद्रिय आणि सगळे इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यापेक्षा जो श्रेष्ठ आहे, पर म्हणजे श्रेष्ठ असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून हा अग्राह्य आहे. उपनिषद कसं सांगतं पहा. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणजे वाचा हा वाणीला, मनाला, बुद्धीला अप्राप्य आहे आणि म्हणून अग्राह्य आहे. पुढचं नाव आहे शाश्वत. सदा सर्वदा अखंडपणे अस्तित्वात आहे. काल होती, आता नाही, सकाळी आहे, रात्री नाही, 10 मिनटापूर्वी नव्हती, 10 मिनटानंतर आहे, असं काहीच नाही. जन्मणं, वाढणं, नष्ट होणं, कुठल्याच गोष्टी ज्याच्या बाबतीत नाही त्याला म्हणे शाश्वत. पुढचं आहे कृष्ण नाव. आपल्या सगळ्याला माहीत असलेलं आहे, ज्याचा वर्ण काळा आहे. कृष्ण म्हणजे श्यामवर्ण, काळा वर्ण, रंग वर्ण. जो लोखंडाच्या नांगरानं पृथ्वी नांगरतो. किंवा कृश म्हणजे सत्ता, आकर्षण, अस्तित्व. आणि ण हे पद आहे आनंद, ज्याच्यामुळे आनंद दाखवला जातो. व्याकरणात जायचं नाही आपल्याला, फक्त अर्थ सांगते. न म्हणजे आनंद. म्हणजे कृश म्हणजे आकर्षित करणारा, अस्तित्व असणारा, सत्ता असणारा या सगळ्याची. आणि न म्हणजे आनंद, म्हणून तो सच्चिदानंद आहे. म्हणजे म्हणून पहा, कृष्ण हे नाव उच्चारलं की आनंद वाटतो, कारण हे सगळं त्याच्या नावातच आहे. म्हणजे जो लोकाला आपल्याकडे आकृष्ट करून घेतो त्याला म्हणायचं आहे कृष्ण. लोहिताक्ष, ज्याचे डोळे किंवा डोळ्याचे कोपरे आरक्त आहेत, तांबूस वर्णाचे आहेत, आरक्त म्हणजे, त्याला लोहिताक्ष म्हणायचं आहे. आणि सौंदर्यशास्त्रामध्ये ज्याच्या डोळ्याचे कोपरे लाल आहेत तो सौंदर्यवान आहे, आरोग्यपूर्ण आहे. पुढचं नाव आहे प्रतर्दन. प्रलयकाळी शेवटी जो सर्व प्राणीमात्राची हिंसा करतो
जो दुष्ट आहेत, घातकी आहेत, अशाचा संहार करतो. एरवी हेही मागे गेलेला आहे की दुष्टाचा संहार करणारा तो आहे, म्हणून त्याचं नाव आहे प्रतर्दन. प्रभूत पुढचं नाव, ज्याच्याजवळ विपुलता आहे, संपन्नता आहे, विशालता आहे, पुष्कळपणा आहे, हा प्रभू. सगळ्याच गोष्टी जास्त आहे त्याच्याजवळ. ज्ञानही जास्त आहे, ऐश्वर जास्त आहे, कर्तृत्व, उत्साह, धैर्य, असणे, संपत्ती, सगळेच जे काही सद्गुण म्हणू आपण ज्याच्याजवळ, म्हणून याला भगवान म्हणतात. 6 गोष्टी येतात भग या शब्दांमध्ये. हे ज्याच्याजवळ आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे. पुढचं नाव आहे स्त्री. असं जरी असलं स्त्रीक कुब्धाम, तर मूळ नाव येईल त्रिक कुब्धाम. त्रिक कुब्धाम. त्रि म्हणजे 3 आणि ककुभ म्हणजे दिशा. 3 ककुभ दिशा आणि धाम म्हणजे आश्रयस्थान, म्हणजे 3 स्थान. 3 ककुभ म्हणजे दिशा, स्थान, दिशा, आणि धाम म्हणजे स्थान. तर ऊर्ध्व, मध्य आणि अध या 3 दिशा किंवा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे ज्याचं आश्रयस्थान आहे, म्हणजे सगळंच ज्याचं आश्रयस्थान आहे, त्याचं त्रिक कुब्धाम. पुढचं नाव आहे पवित्रम. ज्याच्या स्मरणानं, दर्शनानं, भक्तीनं पवित्रता येते आणि त्याच्यामुळे याला शरण गेल्यावर तो आपोआपच पवित्र होतो. याच्या विचारात आहे, याचं मनन आहे, याचं चिंतन आहे, याच्याबद्दल प्रेम वाटणं आहे, याच्याबद्दल आस्था वाटणं आहे. प्रत्येक ह्याच्याबद्दलची जी चांगली भावना आम्हाला वाटणं आहे, ही पवित्र करणारी आहे आम्हाला. हो बा, जर त्याच्याविषयी लिहिलेलं एखादा ग्रंथ वाचल्याला जर आमच्यात पवित्रता येऊ शकते, हा केवढा पवित्र असेल. आणि म्हणून पवित्रम. पण तरी हे सगळेही नावं पहा, अप्रमेयो. याचं काय प्रमेय, याचं काय प्रमाण आहे? न शब्दानी आहे, न प्रत्यक्ष आहे, न अनुमानानं आहे, असा पवित्रम. मंगलम परम. सर्व प्रकारचं जे काही खराब आहे, अशुभ आहे, वाईट आहे, याचा सगळ्याचा नाश करणारा आणि शुभ आणि कल्याण एवढंच शक्ती आमची वाढवणारा किंवा मंगलकारक जी काही शक्ती आहे, ज्या काही गोष्टी आहेत, याच्यात सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून तो मंगलम परम. पुढचा श्लोक पाहू. ईशान प्राणद प्राणो. ईशान प्राणद प्राणो. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. ईशान प्राणद प्राणो. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. आता म्हणताना पहिलं लहान न आहे ईशानचं, आणि प्राणदन प्राण ण हे जे पुढचं आहे मोठं आहे, म्हणजे दोन्ही न मध्ये फरक आमच्या म्हणण्यात आलाच पाहिजे. ईशान लहान न, प्राण प्राणदो, ण मोठं. ईशान प्राणद प्राणो. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो. हिरण्यगर्भो भूगर्भो. माधवो मधुसूदनः. माधवो मधुसूदनः. पहा पुन्हा म्हणताना धू ऱ्हस्व आहे, मधूमधलं, सूदनमधलं सुदीर्घ आहे, म्हणून मधुसूदनः. धू पटकन म्हणलं आहे, सू म्हणायला वेळ लावलेला आहे. माधवो मधुसूदनः. हिरण्यगर्भो भूगर्भो. माधवो मधुसूदनः. सगळा श्लोक. ईशान प्राणद प्राणो. ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो. माधवो मधुसूदनः. आता पहिलं नाव आहे या श्लोकातलं ईशान, जो या सर्व विश्वाचं, या अनंत कोटी ब्रह्मांडाचं, भूतमात्रांचं सगळ्याच्या सगळा जो नियंता आहे, शास्ता आहे, मार्गदर्शन करणारा आहे, नियमन करणारा आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा आहे, त्याच्या इच्छेपेक्षा वेगळं काही होऊ देत नाही, त्याला म्हणायचं ईशान. प्राणद हा प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी जीवन उत्पन्न करतो. आपण जो म्हणतो पंचमहाभूताचं शरीर बनले, तर आपण जर पृथ्वी, आप, जल, तेज, वायू एकत्र केलं तर जीवन होईल? नाही होणार ना. म्हणून जीवन उत्पन्न करणारा, चेतना उत्पन्न करणारा, हालचाल करविणारा किंवा कालरूपानं प्राण्याचं जे सातत्य आहे याचं खंडितही करणार. प्राण काढून घेतला यानं, याच्यातली चेतना काढून घेतली की संपलं. किंवा आपल्यामध्ये स्फूर्ती उत्पन्न, चेतना असली तर स्फूर्ती होईल.
पुढचं नाव आहे प्राण. त्याच अर्थानं आलं आहे. जो मुख्य प्राणस्वरूप आहे, प्राणस्वरूप आहे, प्राण निर्माण करतो म्हणजे प्राणस्वरूप आहे. आपल्या ठिकाणी पुन्हा चेतना रूपानं राहतो. पहा, प्राण, जीवन, चेतना हे त्याचं स्वरूप आहे, हो की नाही. प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान हे 5 मुख्य प्राण. आणि मग कुर्म, कृकर, देवदत्त, धनंजय हे सगळे उपप्राण. हे सगळे त्याचे आहेत म्हणून ही सगळी हालचालन या सगळ्या गोष्टी आमच्यात आहेत. आता योगशास्त्राचा हा विषय आहे. पुढचं नाव आहे ज्येष्ठ. पुन्हा वेगवेगळ्या अर्थाने तेच सांगता येत ते. पहा, वयानं सगळ्यात मोठा आहे, ज्येष्ठ आहे. कोणापेक्षा ज्येष्ठ आहे? माझ्या 10 पिढ्याच्या आधी, माझ्या 100 पिढ्याच्या आधी, 1 युग होण्याच्या आधी, 2 युग व्हायच्या आधी, चतुर्युगाच्या आधी. किती श्रेष्ठ आहे, अप्रमेय, कळू शकत नाही. वृद्ध आहे, मोठा आहे म्हणून वृद्धही आहे, ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. मग नुसताच कसा तरी ज्येष्ठ आहे का फक्त सांगायला वयाने मोठा आहे फक्त? सगळ्यात प्रशंसनीय आहे, श्रेष्ठ आहे, ज्याची योग्यता जी आहे ती कुठल्याच दृष्टीनं कोणाहीपेक्षा सगळ्या गोष्टीतली केव्हाही अधिकच आहे, म्हणून श्रेष्ठ आहे. प्रजापती. प्रजापती म्हणजे जी काही प्रजा त्यानं निर्माण केली, जे काही त्यानं निर्माण केलं आहे याचं पालनपोषण करतो. नुसतं निर्माण करून सोडून दिलेलं नाही, म्हणजे पूर्णतः जबाबदारी याची आहे, हो की नाही. आज मी जेवलेलं मला पचतं आहे, उद्या पचत नाही, साधी गोष्ट आहे. हे भरण, हे पोषण खाल्लेल्या अन्नातून करणारं भरण करल, पुन्हा पोषण पण करेल. 15व्या अध्यायात गेले पहा, चंद्रांची किरणं या सगळ्या औषधीमध्ये, वनस्पतीमध्ये सगळी औषधी तत्त्व तयार करतात, घेतल्यावर पचनही होतं आहे. म्हणजे भरणपोषण, पालनपोषण करणारा जो ईश्वर आहे, जो विष्णू आहे, त्याला प्रजापती म्हटलं जातं. हिरण्यगर्भ. हिरण्य म्हणजे सोनं. विश्वाच्या आधी सुरुवातीला प्रकाशित असणाऱ्या सर्व अवकाशाला जो व्यापून टाकतो, या त्याच्या रूपाने, रंगाने, आणि जो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपात प्रकट झाला आहे. खरं आम्ही म्हणताना म्हणतो की ब्रह्मदेव वेगळा, विष्णू वेगळा, शंकर वेगळा, किंवा एवढे सगळी देवता जी आहेत ह्या वेगळ्या आहेत. खरं तर नाही आहे. त्याच्या कामाने आपण त्याला अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता लक्षात येईल तुम्हाला की कशामुळे एवढ्या देवता वेगवेगळ्या मानतो आम्ही. पुढचा आहे भूगर्भ. गर्भ म्हणजे आत थोड्यामध्ये, म्हणजे पृथ्वीच्या उदरातच हा समाविष्ट आहे, त्याच्या अंतरंगात आहे, बाहेरून आहे, आणि म्हणून हिला धारण केलं जातं. इथं असं म्हणता येईल पृथ्वी नाही, या सगळ्या ज्या खगोलीय गोष्टी आहेत याच्या आत आहे म्हणून ते जिथल्या तिथं आहे. काय पृथ्वी जाऊन कुठेतरी सूर्याला टक्कर देत नाही, किंवा चंद्र जाऊन आडली कुठल्या गुरुला टक्कर देत नाही. तो अंतरंगात आहे, त्याच स्थानात आहे, त्याच आपल्या काय म्हणू त्याला जे मार्गक्रमण ठरवून दिलेलं आहे तिथंच आहे. का आहे, का होतं असं? एकदा ते स्कायलॅब पडणार होतं, ही जी गोष्ट आहे पुष्कळ जुनी, काय माणसं घाबरले होते. पण पहा, कोट्यवधी वर्षापासून हे सगळे ग्रह तारे, तारामंडल आपल्या आपल्या ठिकाणी फिरायला लागले. का बाबा? भूगर्भ प्रत्येकाच्या अंतरंगी असून त्या नियमाचं तो पालन करायला लावतो त्याला. माधव. पुढचं नाव आहे माधव. मा म्हणजे लक्ष्मी, आणि धव म्हणजे नवरा, पती, लक्ष्मीचा पती, म्हणून याला माधव म्हणलं जातं. किंवा उपनिषदामध्ये मधुविद्येच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं आहे, वेगळी ही विद्या मधुविद्या, त्याला म्हणायचं आहे माधव. मौन, ध्यान, योग, भक्ती ही त्याच्या साक्षात्काराची साधनं आहेत, म्हणून तो माधव आहे. पुढचं या श्लोकातलं शेवटचं नाव आहे मधुसूदन. मधु नावाच्या दैत्याला ज्यानं मारलेलं आहे म्हणून याचं नाव मधुसूदन आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. आज आपण थांबूया.